नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा बोधिसत्वाचा संपूर्ण मानव जातीवर प्रचंड अशा प्रकारची छाया किंबहुना महाकरुणा असते. या महाकरुणेमुळे बोधिसत्व हा बहुजन समाजामध्ये जे लोक गुलामीमध्ये होते आणि गुलामी जगत होते, ब्राह्मणांनी त्यांच्यावरती गुलामी लादलेली होती आणि त्यामुळे बहुजन समाजातला एक ना एका जातीचा माणूस हा इज्जतीनं जगला नाही, सन्मानानं तो जगू शकला नाही. त्याला माणूस म्हणून रस्त्यावरती कोणताही ब्राह्मण हा हे उंच मान ताट करून वाघासारखा चालू देत नव्हता. त्याची कुचंबना करायचा. तिकडनं जर ब्राह्मण आला आणि इकडनं जर एखादा कुंभी किंवा तेली चालला किंवा माळी किंवा कुंभार चालला तर त्याला ताबडतोब जमिनीवर लोटांगण करावं लागत होतं. कारण काय? या कुंभ्याची किंवा या तेल्याची किंवा या माळ्याची छाया त्याच्यावर पडू नये आणि सावली जर पडली तो सर्वच्या सर्व तो भ्रष्ट होऊन जाईल आणि त्यामुळं तो पापी होऊन जाईल, त्याला विंटाळ होईल. आणि म्हणून तो लाख लाख शिव्या त्यांना देत होता आणि शिव्या साप देऊन त्यांची जी मानसिकता होती तो पूर्णच्या पूर्ण डॅमेज करत होता. त्यांचं मानसिक बल आणि मानसिक धैर्य परिपूर्ण शून्य केल्यामुळं तो माणूस खचून जायचा. अशा प्रकारे या देशामध्ये ब्राह्मणवादानं कोणत्याही जातीचा कोणत्याही जमातीचा हा मनोबलाला किंवा मनोधैर्याला वाढवण्याचं त्यांनी काम केलं नाही, तर त्यांनी शिवाशिवीच्या नावाखालं अस्पृश्यतेच्या नावाखालं त्यांनी संपूर्ण जातीला जमातीला गुलामीमध्ये टाकून त्यांनी गुलाम केलं. आणि ही गुलामगिरी त्यांची वर्षानुवर्ष 5000 वर्षापर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये चालत राहिली. ही ब्राह्मणशाहीद्वारे चातुर्वर्णाची परंपरा ईश्वराच्या नावाखालं ही लादल्या गेली. लागून त्या माणसाचं डोकं त्या माणसाच्या बुद्धिमत्तेवर यांनी पूर्ण आक्रमण करून टाकलं. त्याची बुद्धिमत्ता पूर्ण शून्य केली, कमजोर केली. एवढी कमजोर केली की त्याला पण शेवटी वाटायचं मी खरोखरच ईश्वराद्वारे मला शाप मिळाला काय की. कारण ब्राह्मण स्वतःला भूदेव म्हणायचा. या जमिनीवरला खरा मी देव आहो असं म्हणून त्यांनी स्वतःला पवित्र म्हणलं होतं आणि असा प्रचार केला होता. ब्राह्मण म्हणजे पवित्र. या भूदेव जगातला या जमिनीवरला या पृथ्वी तलावरला निर्मळ म्हणजे ब्राह्मण, निष्पाप म्हणजे ब्राह्मण आणि परिपूर्ण लोकांचा उद्धार करणारा म्हणजे ब्राह्मण
आणि साऱ्या जातीला नीच मानणारा, साऱ्या जातीला तुच्छ मानणारा अशा प्रकारचा हा ब्राह्मण परिपूर्ण लोकांच्या मनावर प्रभाव टाकत राहिला. हे सारं वर्णन आपल्याला वेदामध्ये वाचायला मिळते. हे सारं वर्णन मनुस्मृतीमध्ये वाचायला मिळते. म्हणून विद्वान ब्राह्मण लोकांनी अनंत चित्रे ब्राह्मण, बॅरिस्टर गाडगीळ ब्राह्मण, महाडचे सर्वात जाणकार आणि विद्वान ब्राह्मण हे सर्व या ग्रंथाच्या विरोधामध्ये परिपूर्ण होते आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात जास्त मदत केली. बोधिसत्व हा सर्वांना एक बनवतो, सर्वांना एकीमध्ये करतो, प्रत्येक जातीचं साहस वाढवतो. बोधिसत्व प्रत्येक जातीला बळ देतो, प्रत्येक जातीला वेगवेगळ्या प्रकारच्या गुणवत्तेमध्ये तो उंच उंच नेतो. बोधिसत्वानं काय दिलं नाही? 8600 जातींना बोधिसत्वानं इज्जत दिली, सन्मान दिला, मान दिला, माणूस मन जगायचे हक्क दिले. एवढंच नव्हे, माणुसकी कशाला म्हणतात ही माणुसकी सुद्धा या डेमोक्रेसीमध्ये बोधिसत्वानं सर्वांना पूर्णपणे प्रदान केलेली आहे. ही त्यांची देणगी आहे, याला डोनेशन म्हणतात. हे दान आहे त्यांना दिलेलं. त्यामुळं सर्वांग विकासाचा मार्ग जो आज प्रत्येक जात आक्रमण करत आहे, हक्कासाठी लढत आहे, अधिकारासाठी भांडत आहे, हे बोधिसत्वाच्या सर्वांग लोकशाहीच्या एकात्मता संविधानाचं त्यांना मिळालेलं बळ आहे. बोधिसत्व हा सर्वांग विकासाची तळमळ करतो तो, आणि अशी प्रतिज्ञा करतो, जर मी या लोकांची गुलामगिरी, जर मी या लोकांची लाचारी, या लोकांचं दुःख जर दूर करण्यामध्ये मी अपयशी ठरलो, तर मी मला बंदुकीची गोळी मारून खतम करून टाकेन. आणि ह्या साऱ्या प्रतिज्ञा त्यांना पुढे नेण्याच्या प्रतिज्ञा असतात. त्यांना उच्च उच्च अशा प्रकारे उत्क्रांतीकडे नेणाऱ्या त्या साहसी प्रतिज्ञा असतात, त्या महत्वाकांक्षी प्रतिज्ञा असतात. बोधिसत्वानं प्रत्येक जातीला दान दिलेलं आहे. माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांनी दिलेला आहे, समतेनं जगण्याचा हक्क दिलेला आहे, बंधुत्वानं जगण्याचा हक्क दिलेला आहे, न्यायानं जगण्याचा आणि न्यायानं लढण्याचा हक्क बोधिसत्वानं या भारताच्या प्रत्येक जातीला दिलेला आहे, प्रत्येक जमातीला दिलेला आहे. आणि सर्वांग स्वातंत्र्याचा हक्क बोधिसत्वानं या प्रत्येक जातीला दिलेला आहे, प्रत्येक जमातीला दिलेला आहे. हे अत्यंत गंभीरपूर्वक प्रत्येक जातीच्या विद्वानांनी, प्रत्येक जातीच्या प्रमुखांनी, प्रत्येक जातीच्या या नेत्यांनी ओळखून बाबासाहेब आंबेडकरांची मिशन पुढे नेण्याचं धैर्य आणि प्रतिज्ञा त्यांनी वाढवायला पाहिजे. बोधिसत्व काय करत नाही. पुण्यातली घटना अशी आहे की एका गावामध्ये ब्राह्मण समाजाचे लोक बहुसंख्य होते. त्यांचं राज्य त्या गावात जास्त होतं. त्यांनी सर्व जातीला पाणी दुरून द्यायचं, प्रत्येक जातीच्या मुलामुलींना शाळेच्या बाहेर बसवायचं, प्रत्येक पानवट्यावर, प्रत्येक विहिरीवर, प्रत्येक तलावावर, प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे सार्वजनिक पाण्याचा वाटप आहे त्यांना दुरून पाणी वाटायचं आणि त्यांना तुच्छतेनं पाहायचं. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जातीबद्दल असा द्वेष, मत्सर, घृणा, तिरस्कार
प्रचंड प्रमाणामध्ये अति झाली होती. पवित्र पावन असं वातावरण त्याने येऊ दिलं नाही. माणुसकीचं वातावरण जगू दिलं नाही. माणूस म्हणून जगण्याचे हक्क त्या गावात कुणाला दिलेच नाही. किराणा जर आणायचा, डाळ आणायची, तांदूळ आणायचे, गुळ आणायचा, साखर आणायची किंवा जिरा आणायचा तर दुरून त्यांना देत होते आणि त्याने दुरून त्यांना पैसे द्यायचे. अशी शिवाशिवी 5000 वर्ष त्या गावात चालली होती. एक दिवस महिलांची त्यांनी धिंड काढली. नग्न महिला गेल्या, गध्यावर बसवल्या, त्यांची धिंड काढून अशा प्रकारे त्यांच्यावर कठोर आणि अन्याय क्रूर मनानं केले. त्यांची घरं जाळली, त्यांच्या झोपड्या जाळल्या, त्यांचे पत्राचे सारे घरं जळू लागले. त्यांचे सारे घरं जळताना ते लोक एकदम रडून धैर्य त्यांचं खचू लागलं आणि 1-2 माणसंही बाबासाहेबाजवळ आले. बाबासाहेब तर बोधिसत्व होते. ते म्हणाले, कशासाठी आले तुम्ही, काय कारण आहे? बाबासाहेब, आम्हाला या ब्राह्मणानं जगायला मुश्किल केलं. आमच्या मायमावल्यांना, आमच्या लेकी बाळीला, आमच्या बायकांना ते इज्जत देईना. त्यांचे लुगडे फेडून त्यांची इज्जत पूर्ण गध्यावर पूर्ण अशा प्रकारे गावभर त्यांची बेइज्जती करत आहेत. बाबासाहेब आमचे पत्राचे घरं जाळत आहेत, आमच्या झोपड्या जाळत आहेत, आमचे भांडे कुंडे तोडत आहेत. आम्ही काय करावं? तेव्हा बाबासाहेब तर बोधिसत्व होते. ते म्हणले, जा, असा रडू नको, नेमलटपणानं वागू नको, बायकासारखं वागू नको, 2-4 जणांना चांगलं तोडून काढतो, ते अत्याचार बंद होईल. जर अति झाला अत्याचार तर त्याचा मुकाबला हे पूर्णपणे तोडूनच काढावं लागतं. त्यांना जिवंत मारावंच लागतं, म्हणजे ते अत्याचार बंद होऊ शकतात, त्यांच्यावर दहशत पडू शकते. ही बोधिसत्वाची गर्जना ऐकून ते 2 जण गेले आणि 2-4 ब्राह्मणाला पूर्ण कच तोडून काढलं त्यांनी. कुऱ्हाडी त्यांच्या पूर्ण मानावर पडल्या. बोधिसत्व हा प्रसंगी नीड टू किल, विल टू किल हे उच्च ज्ञान मानव जातीला देत असतो. विल टू किल, नीड टू किल म्हणजे गरज असेल तर त्याला मारा, तुम्ही त्याचा मुर्दा पाडा. हे बोधिसत्वाचं प्रत्येक विधान आहे. आणि मग त्यांनी केस आपल्या हातात घेतली आणि पुण्याच्या हायकोर्टामध्ये त्या सर्व लोकांना निर्दोष करून टाकलं. अशा प्रकारे बोधिसत्व हा महान कामगिरी करतो. त्यांचे सारे पूर्ण काम लोकांच्या सुखासाठी, लोकांच्या मंगलासाठी, लोकांच्या हितवर्धनासाठी, लोकांच्या सन्मानासाठी, लोकांच्या धैर्य आणि हिमतीसाठी बोधिसत्व राबत असतो. 40-48 वर्षापर्यंत बोधिसत्वानं लोकांना हिम्मत दिली, लोकांना धैर्य दिलं, लोकांना जागवलं, लोकांना पेटवलं आणि त्यांच्यात वाघाचं बळ भरलं. त्यामुळं ते वाघासारखे प्रत्येक गावामध्ये राहू लागले, प्रत्येक गावामध्ये जगू लागले. त्यांना शिवाशिवीच्या नावाखालं कोणी तुच्छ लेखत नव्हतं. त्यांना बाटविटाळाच्या नावाखालं कोणी कमी लेखत नव्हतं. एवढा बोधिसत्वाचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार आणि विचाराची लाट सर्वांपर्यंत पोहोचली.
मुकनायक हे त्यांचं एक पेपर त्रैमासिक होतं. बहिष्कृत भारत हे त्यांचं एक पाक्षिक पेपर होतं. अशा प्रकारे दोन्ही पेपरनं जनजागृती खेड्यामध्ये केली, घराघरामध्ये केली. आणि त्यानंतर जनता हा बाबासाहेबांचा प्रचंड मोठा माणसाला जागवणारा पेपर त्यांनी चालू केला आणि सर्वत्र त्याचा प्रचार झाला. आज महाराष्ट्र शासनाने त्याचे 3 खंड काढले, अत्यंत कमी पैशामध्ये आहेत. एक खंड मला असं वाटते 150 रुपयात आहे. सर्वांनी घ्यावं आणि सार्वजनिक लाऊडस्पीकर लाऊडस्पीकर लावून ते विचार सर्वत्र लोकांना कळवावे. कारण ती बोधिसत्वाची वाणी आहे, ते साध्या माणसाची वाणी नाही, ते लीडरची वाणी नाही, ते कोणत्याही नाव कमावण्यासाठी किंवा कीर्तीसाठी जगलेल्या नेत्याची वाणी नाही, बोधिसत्वाची वाणी आहे. म्हणून बहिष्कृत भारत, मुकनायक आणि जनता या तिन्ही पेपरचे सारे विचार लाऊडस्पीकर मध्ये सर्वत्र लोकाला कळू द्या, लोकाला समजू द्या की बोधिसत्व किती महान, लोकांच्या हितात आणि लोकांच्या सुखाचं काम करणारा, राबणारा खरा तळमळीचा साथीदार असतो, सर्वांचा सोबती असतो. साऱ्या जातीचा खरा सोबती हा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होऊन गेलेला आहे. साऱ्या जातीचा उद्धार करणारा, साऱ्या जातीचा सन्मानानं, इज्जतीनं, एकीनं, समानतेनं आणि ममतेनं जगायचा शिकवणारा विचार हे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच 19व्या शतकामध्ये लोकांना देत राहिले, लोकांमध्ये फिरत राहिले. बोधिसत्व ही पहिली पारमिता पूर्ण करतो. काय काय देत नाही कुणाला बोधिसत्व. सर्वच्या सर्वच देतो बोधिसत्व. जगायला जे जे पाहिजे ते सारं मात्र बोधिसत्व देतो. जे मानसिक दृष्ट्या माणसाला प्रबल बनवते, माणसाचं मनोबल वाढवते, मनोधैर्य वाढवते, ती सारी गुणवत्ता बोधिसत्व लोकांच्या मनामध्ये पेरत असतो, लोकांच्या मनामध्ये रुजवत असतो. आणि रुजून रुजून सारी मानवजात तो खऱ्या अर्थानं माणुसकीनं जगेल असं वातावरण बनवतो. आज कुठे तुम्ही जाऊन पहा, आपण कोण आहात असा प्रश्न लोक विचारतात, तर तो माणूस म्हणतो मी माणूस आहे. आज माणुसकीची भाषा चाललेली आहे. कुठे माणूस बनून प्रत्येकाला आज जगण्याचा, बोलण्याचा, खाण्याचा, पिण्याचा, राहण्याचा सर्वत्र पूर्णपणे निर्भयपणानं आपलं जिंदगीला पूर्णपणे वाढवण्याचा हक्क असा बोधिसत्व वातावरण भारतामध्ये बनवत राहिला. 1923 पासून तर 1949 पर्यंत बोधिसत्वानं ही सारी कामगिरी केलेली आहे. दान पारमिता बोधिसत्व देतच असतो. भारतामध्ये 2 लीडर त्या काळामध्ये होते. एक गांधी महात्मा होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. गांधी महात्म्यापेक्षा बाबासाहेबांमध्ये प्रचंड मानवतावाद होता, तळमळ होती, जिद्द होती, धैर्य होतं. आणि बाबासाहेबांची चळवळ ही अशी समानतेवर होती. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय हे त्यांच्या चळवळीचा मुख्य पाया होता. हे त्यांच्या प्रचार आणि प्रसाराचा मुख्य पाया होता. आणि म्हणून बाबासाहेब गोलमेज परिषदेला, राऊंड टेबल कॉन्फरन्सला लंडनला 3 वेळी गेले. आणि तिथे जाऊन त्यांनी साऱ्या जातीचे अत्याचार, साऱ्या जातीचे अन्याय,
साऱ्या जातीचं दुःख हे वेशीवर टांगलं. जगातले सारे बुद्धिमान विद्वान लोक तिथं आले होते. प्रचंड हे राऊंड टेबल कॉन्फरन्स, संपूर्ण गोलमेज परिषद बाबासाहेबांचं हे महान विचार आणि तत्वज्ञान ऐकून पूर्ण थक्क झाले होते की भारतामध्ये हे काय चालू आहे, हे ब्राह्मणवादानं काय पेरलेलं आहे. आणि शेवटी बाबासाहेबाला हक्क दिले. गांधी म्हणायचा मी अस्पृश्यांचा उद्धारक आहे, परंतु गांधीजवळ तेवढी काय अस्पृश्याबद्दलची खरी माया नव्हती. खरी तर तळमळ आणि खरी तर महाकरुणा बाबासाहेबाकडेच होती. कारण विद्वान माणूस असल्यामध्ये करुणा येत नसते. किती माणूस ज्ञानी असला तरी करुणा येत नसते. ज्या जातीमध्ये जन्माला आलो, ज्या देशामध्ये जन्माला आलो, त्या देशाचा उद्धार करणं, त्या जातीचा उद्धार करणं ही बोधिसत्वाची महान आपल्या जीवनातली अंतिम प्रतिज्ञा असते. ते प्रतिज्ञा ते पूर्ण करत असतात. वातावरण मोठं खराब झालं होतं. शेवटी बाबासाहेबांना तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये साऱ्या जाती जमातीला हे हक्क देण्यात आले. सर्व विद्वानांनी हक्क मान्य केले. या बाबतीमध्ये गांधीजीला जळफळाट झाला. नाही, मी हक्क देणार नाही, मी कोणालाही. शूद्रांना अतिशूद्रांना मी हक्क देणारच नाही, स्वतंत्र मतदारसंघ देणारच नाही, त्यांना राजकीय हक्क मी देणारच नाही, अशी त्यांनी उलटी चळवळ उभी केली. आणि तो भारतामध्ये आल्यानंतर महात्मा गांधीजीला ब्रिटिश सरकारने, इंग्रजी सरकारनं त्यांना नजरकैदेत टाकलं आणि पुण्याच्या जेलमध्ये त्यांना बंदिस्त केलं. वातावरण भारताचे ढवळून निघाले. एका बाजूला गांधीचा भारत दिसू लागला, तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्वाचा भारत दिसू लागला. ही दोन विचारसरणी प्रखर वाढत गेली. या दोन विचारसरणीमध्ये संपूर्ण भारत ढळून निघाला. जिकडे तिकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये लोक कटू बोलू लागले, दुष्ट बोलू लागले, गदळ बोलू लागले, देशद्रोही म्हणून बोलू लागले, हिंदूद्रोही म्हणून बोलू लागले. पण याबद्दल बाबासाहेबाला काही वाटत नव्हतं. कारण जे उच्च प्रज्ञावंत असतात, जे उच्च ज्ञानी असतात, त्यांना टीका आणि टिप्पणी हे फुलं पडल्यासारखं असतं. आणि शेवटी मग बजाज, सुप्रू राजा, जयकर, बॅरिस्टर जयकर असे अनेक हिंदू पुढारी पुढे झाले. बाबासाहेबाला हात जोडू लागले, गांधीजीला वाचवा, गांधीला वाचवा साहेब, तुमच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून सर्व विद्वान आणि अभ्यासू अशा नेत्यांचं जे बोलणं होतं बाबासाहेबांनी मान्य केलं. आणि शेवटी बोधिसत्व हा कुणालाही मारत नसतो कधी. बोधिसत्व प्रत्येक माणसाला जीवदान देतो. पुणे करारावर सही केली आणि बोधिसत्वाने महात्मा गांधीला जीवदान दिलं. ही महान बोधिसत्वाची क्रांतिकारी आपल्या जीवनातली सर्वात मोठी मात्र उपलब्धी होती. आणि म्हणून आपण सर्वजण बोधिसत्वाला सदा सर्व काळ जीवनदान देणारा साथीदार मानतो. म्हणून उठल्या उठल्या आपण बाबासाहेबांची जी काय गुणगान गाणारी भीमस्तुती आहे ती आपण गात राहावं, जी प्राध्यापक यांनी पालीमध्ये तयार केलेली आहे.
जेव्हा 1930 मध्ये 32 पर्यंत 11 वर्षापर्यंत काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला, तेव्हा कद्रेकर नावाचा जो माणूस मेला तो या ब्रिटिश लोकांच्या पोलिसांना गोळी मारल्यामुळे मेलेला आहे. बाबासाहेबाच्या चळवळीनं मेला नाही. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. आशीर्वाद. भवतु सब मंगलम, रखन्तु सब देवतां, सब बुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सब मंगलम, रखन्तु सब देवता, सब धम्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सब मंगलम, रखन्तु सब देवता, सब संगानुभावेन सदा सोति भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, वन्दामि. सर्व श्रोतागण बंधू आणि भगिनीला तळमळीने आणि कळकळीने व महान अशा अनुकंपेने कळवण्यात येत आहे की या चॅनलला आपण परिपूर्ण सबस्क्राईब करून यांना आपली मदत करत राहावी. हा चॅनल सर्वत्र लोकांच्या उद्धारासाठी, प्रचार प्रसारासाठी परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिशनला आणि बुद्ध धर्माच्या महान चळवळीला पुढे नेण्यासाठी आहे. तरी सर्व श्रोतागणांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी या ठिकाणी आपल्या सर्वाला निवेदन भावना करण्यात येत आहे. जय भीम.